लोखंडी धारदार कोयता जवळ बाळगून प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणारे आरोपी मुद्देमालासह आडगाव पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुरंजय मगर, पोलीस कॉन्स्टेबल राठोड वाकचौरे, पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल निखिल वाकचौरे यांना मिळालेल्या माहितीनुसार ऑटो रिक्षा क्रमांक MH15 Z4128 मध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा अमृतधामकडून मिरची हॉटेलकडे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने आदर्श विद्यालयासमोर फाट्याजवळ बीडी कामगार नगर येथे रिक्षाची झडती घेतली असता त्यात 1,48,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तसेच आरोपी खुशाल अशोक महाले व मागे बसलेले विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातील लोखंडी धारदार कोयता जप्त करून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार रावजी मगर, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस अंमलदार निखिल वाकचौरे, कुंदन राठोड, सचिन बाहीकर, सचिन सानप आदींनी केलेली आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.